श्रीरामचंद्रा करुणा समुद्र ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा काही भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिगे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाजती प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। अगा ये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघाची शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा। दासबोधाचा 10वा दशक त्यातला हा शेवटचा समास आहे। श्रोत्यांना आवाहन केलंय समर्थांनी, अगा ये प्रचितीचे लोक हो। ग्रंथनाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद असं म्हणून एकूणच हा उपदेश संवाद स्वरूपात आलेला आहे आणि मुख्य भर समर्थांनी सुरुवातीपासून जो दिलेला आहे तो प्रचितीवर दिलेला आहे। प्रचिती याचा अर्थ अनुभव। जे काही ऐकतो आहोत ते अनुभवाला येते की नाही हे पडताळून पाहणं हे श्रोत्यांकडून समर्थांना अपेक्षित आहे। नाहीतर केवळ छान वाटतं म्हणून ऐकणं, म्हणजे कॅटेगरीज ज्या प्रकारच्या श्रोत्यांच्या आहेत तर त्याच्यामध्ये एक म्हणजे काहीतरी पुण्यकर्म चाललेलं आहे, इथे ना काहीतरी देवाचं सांगतात म्हणून मग देवाचं काहीतरी ऐकायला म्हणून गेलं पाहिजे कारण की त्याने पुण्य मिळणार आहे। अशा प्रकारचा एक वर्ग समाजामध्ये असतो, त्याला काही वेगळं करायचं वगैरे नसतं, पण एक सात्विक प्रवृत्ती अंतःकरणामध्ये असते आणि त्याला धरून जे जे काही असतं अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज चालू त्याच्यामध्ये जाणं, ते अटेंड करणं, थोडीफार सेवा करणं तिथे जर का तशा प्रकारचं काही असेल, आणि मग काय ऐकलं पाहिजे याच्याबद्दल त्यांचा फारसा चॉईस नसतो। अनेक गोष्टी चालतात त्या सगळ्या ते ऐकत असतात। मग सगळ्या प्रकारच्या संप्रदायांमध्ये जाणं, सगळ्या प्रकारच्या उपासनांमध्ये त्या ऐकून येणं आणि फारसं अनुभवाला महत्त्व नसणं हा एक वर्ग। म्हणून सात्विकता आहे का तर नक्कीच आहे, पण जडत्व आहे प्रचंड। कारण की जे ऐकतो आहोत त्यातलं त्याच्यावर मनन करणं आणि ते अनुभवाला येते का हे तपासणं हा भाग पूर्णतःच मिसिंग आहे किंवा खूप कमी प्रमाणात आहे, असा एक वर्ग। दुसरा की मध्यवर्ती साधना किंवा जिथे अशा प्रकारचा शुद्ध परमार्थ मार्ग सांगितला जातो आहे तिथे जाणं, श्रद्धेने त्या गोष्टी करणं आणि पण अनुभवासाठी म्हणून तितकंसं फारसं तयार नसणं। सद्गुरू केलेले असतात त्या त्या संप्रदायाचे आणि मग त्यांच्याकडून श्रवण घडत असतं। काही काही वेळेला समर्थांनी सगळ्याच कॅटेगरी त्यांच्या एकूण प्रदीर्घ जीवनामध्ये बघितलेल्या होत्या, समाज मन खूप जवळून पाहिलेल्या, म्हणून शिष्यांचं पण वर्गीकरण करताना कशा प्रकारचे शिष्य असतात। भावाणीला जायचा किंवा भाव आला एकदम गुरूंबद्दल दाटून की गुरु असले पाहिजेत आता, मग तो भाव आधी मुळातच जायचाच होता, म्हणजे तो फारसा काळ टिकणारा नव्हता। भावाणीला जायचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकाराने, मंत्र घेतला म्हणून शिष्य, पुढे काय करतं काही नाही, पुढच्या गुरुपौर्णिमेला जाऊन नमस्कार करते। अशा प्रकारे गुरुशिष्य संबंधांचा इसेन्स समजून न घेतलेला एक वर्ग
आणि त्याच्यातून ते श्रवण घडतं आहे, हळूहळू पालट होतो आहे कुठेतरी, थोडा थोडा, म्हणजे तो इतका कमी आहे की तो निग्लिजिबलच म्हणावा लागेल, अशा प्रकारचा एक वर्ग. आणि तिसरा अशा प्रकारचा वर्ग की ज्याच्यामध्ये तो स्वतःच्या प्रगतीबद्दल जागरूक आहे. म्हणून योगसूत्रांमध्ये पण सांगताना 3 प्रकारचे संवेग सांगितलेले आहेत की मृदू संवेग, मध्यम संवेग आणि तीव्र संवेग. आणि तीव्र संवेगिनाम आसन्नः, म्हणजे ज्यांना तीव्र संवेग आहे त्यांच्यासाठी ते तत्व, त्याचा अनुभव अगदी जवळच आहे असं म्हटलंय. आणि त्या तिन्ही संवेगांमध्ये पण त्यांनी परत 3 विभाग केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक, म्हणजे तीव्र संवेग पण मृदू तीव्र, मध्यम तीव्र, अतिशय तीव्र. त्याच्यामध्ये अतिशय मृदू संवेग जो आहे त्याच्यामध्ये फारसं काही देवाबद्दल वाटत नाही. मध्यम संवेग जो आहे तो दोन्ही गोष्टी धरून बसलेला आहे, थोडासा एकटो पण आहे, थोडासा इतर गोष्टींमधलं पण आकर्षण आहे. आणि तीव्र संवेग म्हणजे आता ईश्वर सोडून काही नको, अशा प्रकारचं आस्था खूप असणं हा एक भाग. पण आस्थेच्या अनुरूप कृती करणं साधनेच्या स्वरूपात, स्वाध्यायाच्या स्वरूपात, समजून घेण्याच्या स्वरूपात, आणि स्वतःची प्रकृती ही हळूहळू ईश्वर प्राप्तीला योग्य करत नेणं, अशा प्रकारे तो अतिशय जागरूक आहे. तीव्र संवेग त्यांच्यासाठी आसन्न. सगळे संत हे या कॅटेगरीमधले आहेत, तीव्र संवेग. रामकृष्ण परमहंस रोज संध्याकाळी त्या गंगेच्या किनाऱ्यामध्ये वाळूमध्ये, गरम तापलेल्या वाळूमध्ये नाक रगडून रडायचे की आजचा दिवस पण फुकट गेला, तू मला भेटलीच नाहीस, अशा प्रकारे अतिशय तीव्र भाव. आणि जणू काही ते तुकाराम महाराजांनी वर्णन केलं की कसं असतं तर जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, की पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा ज्याप्रमाणे तडफडतो तसा तुझ्यापासून मी लांब आहे अशी आतमध्ये सतत तडफड होणं. अर्थात केवळ तळमळीने तो प्राप्त होतो अशातला भाग नाही, मध्यवर्ती मार्ग चालावाच लागतो. पण तो चालत असताना जो जोर भावाचा पाहिजे, आणि त्या गोष्टी सोडून इतर ज्या डिस्ट्रॅक्शन्स सतत आमच्या समोर येतात त्या कमी कमी करून कशाने होतील, भावानेच तर त्या होत असतात. अशा प्रकारे ज्यांना असतं त्याला तीव्र संवेग असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातून मग हा प्रचिती म्हणजे अनुभव घेण्याचा मार्ग हा हळूहळू खुला होत असतो. म्हणून अगाय प्रचितीचे लोक हो असं म्हटल्यानंतर श्रोत्यांना थोडंसं जागं केलंय की तुम्ही अनुभवासाठी इथे आलेला आहात. नाना साधनांचे उद्धार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्रीचे सार ते अनुभवासी आहे. अनेक प्रकारच्या उपासना सांगितल्या जातात आणि त्याच्यामधून पुढे काहीतरी प्राप्त होईल, लगेच काही याच्यामधून आउटपुट मिळेल अशा प्रकारचा भाग नसतो. पण हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार आहे की याच्यामध्ये अगदी शॉर्टकट, की हा मार्ग ध्यानयोगाचा चालल्यानंतर नवविधा भक्ती पण त्याला आपण म्हणू शकू, की सरळ 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 तो ईश्वर प्राप्तीचा अनुभव घेऊन देईल, याच जन्मात कृतार्थता मिळवून देईल असा स्वच्छ मार्ग मिळाला आहे. पण त्याच्यावर चालण्याची टेंडन्सी ही डेव्हलप व्हायला मात्र काळ जातो. म्हणून मार्ग छोटा आहे पण चालायला मात्र लागेल. केवळ मार्ग छोटा आहे म्हणून आम्ही जर का रिलॅक्स बसलो तर ते ससा कासवाच्या त्या गोष्टीसारखं होईल. कपॅसिटी भरपूर आहे, पटकन 2 उड्यांमध्ये पोहोचू शकणार नाही, अरे पण चालायला लागेल. मध्ये झोप काढली, गाजरं भरपूर पडलेलीच असतात. आणि ही साधनेतली म्हणजे साधना परमार्थ मार्गावर लागल्यावर अनेक गाजरं असतात म्हणजे, आणि ती ओलांडून आणि तो सगळा त्याच्यामध्ये झोप न काढता पुढे जाणं, ह्याच्यासाठी म्हणून जो आधार घ्यावा लागतो तो सतत संतांच्या सान्निध्याचा घ्यावा लागतो. म्हणून शास्त्र समजून घेण्याची प्रवृत्ती ही सुरुवातीपासून प्रत्येक माणसाची असेल असं सांगता येत नाही. अभ्यास करायचा जनरली लोकांना लहानपणापासूनच कंटाळा असतो. अभ्यास म्हटल्यानंतर जे वाटतं तसंच ते परमार्थामध्ये पण वाटतं की कुठे ते वाचा आणि मग एक एक श्लोक घेऊन बसा. पण हे जे जडत्व आहे ते जितकं संतांच्या चरित्रांमधून, त्यांच्या जीवन प्रसंगांमधून ऐकताना आम्ही जितके आल्हाद प्राप्त करून शिकत असतो तितकं शास्त्रांच्या मधून शिकत नाही. म्हणून शास्त्र समजून घ्यायचं असेल तर आधी संतांचं चरित्र हे आम्ही आमच्या वाचनात ठेवलेले पाहिजे, सतत त्यांच्या सानिध्यात असलं पाहिजे. शास्त्र
समजून घेण्याची प्रवृत्ती असलेल्यांनी पण शास्त्र संतचरित्र जोडून बघायला पाहिजे. नाहीतर शास्त्रांमधलं नक्की घ्यायचं काय आणि ते आमच्या आयुष्याला लावून कसं बघायचं हे दुसरं प्रात्यक्षिकच आमच्याकडे नाही. म्हणून संत जसे वागले, महाजनो येणे कथा सपंथ, असं जे म्हटलं जातं की संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालणं, हे जे व्यक्ती करेल त्याच्यामध्ये त्याचा ईश्वराच्या अनुभूतीचा जी त्याची ओढ आहे ती पण हळूहळू त्याच्या नकळत वाढत जाते. म्हणून अनुभव अगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता शोक हो, असं जे म्हटलंय, अवघा शोक हो, की नाही जर का ते अनुभवाला आलं तर शोक करणं म्हणजे अंतःकरण सतत विषादपूर्ण असणं, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मार्ग कळलाच नसता तर काही प्रश्न नव्हता, अज्ञानात पूर्णच चूक होत. पण मार्ग कळलाय आणि आता अनुभव नाहीये, मग दुःख आहे. आणि ते दुःख हे जनरली आमच्या एकूण जडत्वामुळे आम्हाला ती तत्वाचा अनुभव घ्यायला आमची प्रकृतीच आड येते आहे, हे समजण्यामुळे अशा प्रकारचं दुःखदायक वातावरण अंतःकरणामध्ये राहू शकतं. जाग्या असलेल्या साधकाचंच हे लक्षण आहे. नाहीतर त्याच्याबद्दलही लोकांना काहीच वाटत नाही, ते तर म्हणजे फारच अलीकडची अवस्था आहे. पण काहीतरी करून हळूहळू आमची प्रगती व्हायला पाहिजे, म्हणून ती व्यक्ती भावनेने का होईना आतल्या सद्गुरूंना कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जाऊन आवाहन करत असते काही वेळेला, की माझं जरा चाललेलं नाहीये ते नीट, हळूहळू साधनेकडे माझा ओढा लावून द्या. अशा प्रकारे ईश्वराकडे प्रार्थना करणं, गुरूंकडे प्रार्थना करणं, हे एक प्रकारे अनुभवासाठी म्हणून मन हळूहळू तयार होत आहे याचंच लक्षण आहे. पण मुख्य मार्ग चालत असताना आणि साधना करताना हळूहळू पुढचे टप्पे किमान बुद्धीच्या आकलनामध्ये आणणं आणि ते अनुभवाला कसे येतील याच्यासाठी म्हणून प्रयत्नशील असणं आणि ते येत नाहीत म्हणून व्याकुळ होणं, हे साधकासाठीचं जास्ती चांगलं लक्षण आहे. म्हणून प्रयत्नाचा भाग पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर तो अजून ते प्राप्त होत नाही, अशा प्रकारचं अडसर ज्या वेळेला अनुभवतो ती व्यक्ती, त्यावेळेला व्याकुळता ही शोभते. नाहीतर केवळ व्याकुळच आहे आणि त्याच्यानंतर कधीतरी आठवण झाली गुरूंची की अगदी डोळ्यामध्ये पाणी येतंय, हे काही साधकाचं लक्षण नाही. तो मुमुक्ष आहे की मोक्ष प्राप्त व्हावं अशा प्रकारे त्याला वाटतंय, पण आत्ता लगेच घाईने प्राप्त व्हावं असं त्याची इच्छा नसते. गोंदवलेकर महाराजांच्या इथे एका शिष्यांनी, त्यांनी खूप भाव होता आणि त्यांच्या घरी महाराज गेलेले होते आणि त्यांची आई अतिशय वयोवृद्ध होती आणि त्यावेळेला काय आता माई कसं चाललंय, तर म्हटलं छान चाललंय तुमच्या कृपेने, नामस्मरण पण चालू आहे, मुलगा पण अतिशय चांगलं चाललेलं आहे, तर आता एकच इच्छा राहिली की तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मरण यावं. त्यामुळे ते म्हटले हो का, मग हाय उशीर कशाला, आत्ताच नको म्हटलं. त्यामुळे एक काल्पनिक कृतार्थता असते की असं झाल्यावर होईल, पण आतल्या सगळ्या अटॅचमेंट सुटलेल्या नसतात. म्हणून संत आम्हाला सगळं प्राप्त करून द्यायला तयार आहेत, पण आम्ही ते आमच्या इतर गोष्टींच्या आवडीमुळे आत्ता आम्हाला ते नको आहे. जीवनामध्ये या व्हावं असं वाटतं, पण आत्ता व्हायला लोकांना भीती वाटते. की अशा प्रकारे म्हणजे माझे एक एक्स बॉस होते, त्यांनी असं म्हटलं, मी एकदा म्हणजे असे पॅशनेट असतात हे लोक करिअरमध्ये, आणि म्हटले माझं हे अध्यात्माकडे वगैरे जात का नाही माहिती, मी ते गेलो ना की मग सगळं सोडूनच देईन, कल्पना आहेत सगळ्या, काही असं सोडून मिळून देत नाही, म्हणजे माणूस शक्यच नाही असं. आणि त्याप्रमाणे एक अंतःकरणातला हा अहंकार बोलत असतो आणि तो अहंकार आम्हाला दृश्यापासून वेगळं करायला नकार देत असतो. म्हणून दृश्याची आसक्ती किंवा दृश्याची आवड एवढी काही आहे की आम्ही डोळे बंद केल्यानंतर पण ते दृश्य मात्र अंतःकरणावर गेलेलंच नसतं. कारण ज्यावेळेला आम्ही ते अनुभवतो आहोत व्यवहारामध्ये, त्यावेळेला अंतःकरणात चालणारे एकूण गुणांची म्हणजे रजोगुणाचं तमोगुणाचं जे काही वातावरण आहे ते घेऊन आम्ही ध्यानाला बसत असतो. आणि मग त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अचानक स्टॉप करून आता आतमध्ये येऊ असं होऊ शकत नाही. म्हणून
नामस्मरण भक्तीसारख्या भक्तीचं किंवा सगुण उपासनामध्ये राहण्याचं किंवा चिंतनाचं जे महत्व सांगितलेलं आहे की ते व्यवहारात असताना पण एक आंतरिक अध्यात्माचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. पण कृष्णमूर्तींनी असं एका ठिकाणी म्हटलंय की एकाकी राहावं, साधकाने शक्यतो एकाकी राहावं. एकाकी राहावं गीतेने पण म्हटलंय की एकांतामध्ये एकट्याने जावं असं त्यांनी म्हटलंय. आम्ही एकांतामध्ये ग्रुप घेऊन जातो आणि ग्रुप करून नाही गेलं तरी आमच्या एकटे गेलं तरी सुद्धा अंतःकरणातल्या वृत्तींचा समूह घेऊनच चाललेलो असतो. सगळं सोडून आम्ही चाललेलो नसतो. अनेक गोष्टी घेऊन आम्ही एकांतामध्ये जातो. पण कृष्णमूर्तींनी असं म्हटलं की एकांतामध्ये एकाकी राहावं. एकाकी राहावं म्हणजे काय? त्यांनी पुढे त्यांचं वाक्य अप्रतिम आहे, जगामध्येच वावरावं पण जगापासून फार दूर असावं असं त्यांनी म्हटलं. आर्ट आहे ही, विचारांनी समजून घेणं हा एक भाग. पण जगामध्ये चार चौघांसारखं वावरत असताना पण आतमध्ये अनुसंधान टिकवलेलं असणं, लोकांपासून दूर असावं म्हणजे तंद्रीत वावरावं असं नाही की काय चाललंय कळतच नाहीये आणि मग तो ॲबसेंट माइंडेड जे लोक असतात तशा प्रकारचा हा माणूस नाही, अतिशय जागरूक स्वतःमध्ये. स्वामी स्वरूपानंदांनी पण त्याचं ते चाकांमध्ये व्यक्त केलेलं आहे, संतांघरचा अजब तमाशा म्हणून, की तो सावध वेडा पीर आहे असं त्यांनी म्हटलं. सावध वेडा पीर, की जो आतमध्ये स्वतःच्या स्वरूपासाठी म्हणून त्याच्या अनुसंधानासाठी सावध आहे, जगाच्या दृष्टीने वेडा आहे. कारण जगाची ज्या दृष्टीमध्ये गोष्टींमध्ये ओढ आहे त्याच्याबद्दल हा पूर्ण निरासक्त आहे आणि हा ज्याच्यामध्ये आसक्त आहे ईश्वराच्या अनुभवामध्ये, त्याच्या बाबतीत जगाला फारसं काही पडलेलं नाही. म्हणून या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयम, ज्या ठिकाणी लोक झोपलेले असतात, म्हणजे ज्या लोकांसाठी जी निशा म्हणजे रात्र आहे त्यावेळेला हा जागा असतो. आणि यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे, जो मुनी आहे त्याच्यासाठी लोक ज्या गोष्टींमध्ये जागरूक असतात, माझं सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश करण्यामध्ये मला ॲप्रिसिएशन मिळालं पाहिजे, मला गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे, तिथे हा पूर्ण निद्रिस्त असतो. मी त्या बाबतीत अंतःकरणावर प्रायोरिटीच नसतो. अशा प्रकारची व्यक्ती ही आम्हाला आयुष्यात भेटावी आणि भेटल्यानंतर तिला जे साध्य झालेलं आहे ते आम्हालाही व्हावं, ह्याच्यासाठी म्हणून जो प्रयत्न करतो त्याला साधक असं म्हटलं. आणि ते करण्याचे अनंत मार्ग शास्त्रांमध्ये पूर्वापार सांगितले गेलेले आहेत, की कारण माणसाची कर्मप्रवृत्ती आहे आणि त्या कर्मप्रवृत्तीमधून माणूस अनेक गोष्टी करत असतो, श्रद्धाळू असतो आणि कोण ना कोण अशा प्रकारे शास्त्रांचा अभ्यास केलेले ते काही काही गोष्टी सांगत असतात, त्याच्यामध्ये कर्मकांडांचा समावेश असतो. आणि त्याच्यामधून आता हळूहळू होईल तर शंकराचार्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की या सगळ्या कर्मकांडांचा उद्देश चित्ताची शुद्धी करून घेणं आहे. चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. चित्ताची शुद्धी करून देणं इथपर्यंतच कर्माचा भाग आहे. म्हणून ते कर्मकांड असं आम्ही ज्यावेळेला म्हणत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या उपासना करणं, पूजा करणं, यज्ञ करणं, होमहवन करणं, इतर अनेक काही तीर्थक्षेत्रांना जाणं, या सगळ्यामधून काय करतो आहोत, आम्ही चित्ताची शुद्धी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा उद्देश सुटता कामा नये. म्हणून या सगळ्या सगुण उपासनांचा त्यांना बाजूला करून टाकलेलं नाही, त्याला करावं, जरूर करावं, पण ते करत असताना त्याचा उद्देश मात्र चित्ताची शुद्धी आहे. आणि चित्ताची शुद्धी याचा अर्थ ईश्वर भाव अंतःकरणात जागा राहणं म्हणजे चित्ताची शुद्धी किंवा आत्मभाव. केवळ चांगले विचार अंतःकरणात येणं आणि आता आमच्या मनात फारसे कोणाचं वाईट चिंतत नाही आम्ही, म्हणजे चित्ताची शुद्धी अध्यात्मामध्ये मानली जाते. अध्यात्मामध्ये एकतर चित्त जेवढा काळ शक्य असेल तेवढा काळ निर्विचार राहणं, आणि दुसरं म्हणजे त्या निर्विचार अवस्थेमध्ये अनुसंधान नाममंत्राच्या स्वरूपात किंवा काही वेळेला प्रेमभावाच्या स्वरूपात किंवा काही वेळेला नुसती अस्तित्वाची जाणीव आणि काही वेळेला ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असं घेऊन ज्या वेळेला ती व्यक्ती वागते त्यावेळेला ती चित्ताची शुद्धी होते असा त्याचा अर्थ आहे. आणि सांसारिक विचार हे गरजेपुरती मनात येणार आणि त्या गोष्टी हँडल कराव्या लागणार. म्हणून कारण आम्ही आता अध्यात्माला लागलो म्हणजे आता सर्व प्रकारच्या गोष्टी आमच्यासाठी व्यवहाराच्या माफ होऊन गेल्या आणि आता आम्ही अध्यात्म करून निर्भयपणे भाबडी समजूत आहे असं काही होत नसतं. त्या सगळ्या गोष्टींमधून मन ओढून आतमध्ये लावावं लागतं. जेवढं काही गोष्टी
ऍड्रेस करणं अपेक्षित आहेत त्या प्रॉपरली होत असताना पण आतमध्ये अनुसंधान टिकून राहणं. म्हणून देवाकडे मागायचं काय आहे ते हे आहे की बाह्य परिस्थिती कशीही असो, आतमध्ये तुझं अनुसंधान मला दे, तुझं प्रेम मला दे. मग ह्या इतर गोष्टींचा फारसा इम्पॅक्ट मनावर होणार नाही. म्हणून कशा प्रकारचे लोक असतात की जे मुख्य मार्ग सोडून अनेक गोष्टी करत असतात. एका बाजूला तत्वज्ञान कळलेलं आहे, पण ते तत्वज्ञान कळल्यानंतर पण अंतःकरणाचं जडत्व केवळ ज्ञानाच्या विचाराने जाईल असं सांगता येत नाही. म्हणून समर्थांनी तो सगळा भाग या समासामध्ये आणलेला आहे की एरवी ब्रह्मज्ञाने वीण, जे जे साधन तो क्षीण, नाना दोषांचे क्षाळन होईल कैसे. जोपर्यंत आतमध्ये ज्ञानस्वरूपाला प्राप्त होत नाही किंवा त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करत नाही, तोपर्यंत केवळ बाह्य उपचारांनी मी शुद्ध होऊन जाईन अशा प्रकारची जी भावना आहे ती थोडीशी अलीकडची आहे. त्याच्यामुळे काही आतमध्ये तत्वाची प्राप्ती होईल असं नाही. मग काय काय केलं तर नाना क्षेत्री हे मुंडिले, क्षेत्रात जाऊन मुंडण करून आले. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले, नाना निग्रही खंडिले ठाई ठाई. अनेक प्रकारचे व्रत नियम सगळे उपासना करून आले आणि त्याच्यामधून काय झालं, क्षीण झाला असं समर्थ म्हणतात. क्षीण झाला कशाला, शरीराला, मनाला. त्याच्यामधून एक शेवटी नाही म्हटलं तरी अंतःकरणाला किंवा शरीराला वळण लावण्याचा भाग होताच त्याच्यामध्ये. पण ते वळण लावणं हे निरुद्देश असल्यामुळे किंवा त्याला एक फिक्स डेस्टिनेशन नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी केवळ बाह्य भागामध्ये वावरण आहे. त्याच्यामधून काही फारसं हाती लागत नाही. नाना वृत्तिकेने घासिले अथवा तापमुद्रीने लासले, जरी हे वरीवरी तासिले तरी शुद्ध नव्हे. अशा प्रकारे बाह्य गोष्टी केल्या, वेगवेगळ्या मुद्रा लावल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या, तरी सुद्धा आतमध्ये शुद्धी झाली असं म्हणता येत नाही. पुढे तर समर्थांनी या कर्मकांडी लोकांवर खूप टीका केलेली आहे. शेणाचे गोळे गिळले. हे कोणी फारसे ज्यांना माहिती आहे त्यांना असू शकतं की ज्या मुलांचं मुंज झालेली असते, उपनयन झालेलं असतं, तर त्याच्यानंतर असा विधी असतो की दर श्रावण महिन्यामध्ये हे जे यज्ञोपवीत असतं म्हणजे जानवं असतं तर ते बदलायचं असतं. मी लोक आंघोळ करताना ते नीटचं धूत नाही म्हणून ते काळं पडतं हा भाग वेगळा आहे, त्याचा भाग नाही. पण एक त्याच्यामध्ये असा भाग आहे की वर्षभर आम्ही जे जे काही इतर कर्मांमध्ये वावरतो, संसारामध्ये वावरतो, त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि शरीर हे अशुद्ध झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही यज्ञकर्मासाठी स्वतःला शुद्ध करून घेतो. म्हणून एक श्रावणी नावाचा विधी केला जातो आणि त्या श्रावणीमध्ये म्हणजे श्रावण महिन्यात होते म्हणून त्याला श्रावणी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हे सगळे विधी केले जातात. मी ह्याच्यातून गेलेलो आहे. म्हणजे ज्या घरामध्ये कर्मकांड असतं त्या घरामध्ये त्या पहिली 2-3 वर्ष मुलांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जरूर हे करायला लावतात. मग मुलं हळूहळू रेजिस्ट करायला लागतात सगळ्या गोष्टी. शेणाचे गोळे गिळले, गोमूत्राचे मोगे घेतले म्हणजे हंडा भरून गोमूत्र प्यायला, तरी माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी. एवढं काही करून सुद्धा काही आतून शुद्ध बिद्ध माणूस होत. केवळ तो भावनात्मक भाग आहे की आता गोमूत्राने शुद्धी झाली म्हणायचा भाग आहे. काहीतरी माणसाला एक बाह्य उपाधी लावल्याशिवाय आत काही बरं वाटतच नाही. त्याप्रमाणे अशा प्रकारचे विधी केल्यानंतर आता सगळं शुद्ध झालं मुळीच होत नाही. तसेच्या तसे ते विकार आतमध्ये असतात. आणि त्याला जोग महाराजांचा तो एक छान प्रसंग आहे की ज्या वेळेला नाशिकला गेलेले होते आणि त्यावेळेला त्या कुंडामध्ये स्नान करत असताना त्या पुरोहिताने तिथे असलेल्या संकल्प सांगितला. अनेक संकल्प जे सांगितले जातात तर की आता म्हणा असं म्हटल्यानंतर मम म्हणतो आपण आणि मग त्याच्यानंतर पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप निश्चया असं म्हटल्यानंतर मी पापी आहे, पापाचा पुत्र आहे, पापच करतो. त्याच्यावर महाराज एवढे चिडले आणि म्हटले की काही झालं तरी हा संकल्प मी करणार नाही, मुळीच पापी वगैरे मी नाही. कारण रामकृष्ण असं म्हणत असत की जो म्हणेल की मी पापी आहे तो पापीच बनून जातो. कारण अशा प्रकारे तुम्ही भावना मी कसा वाईट आहे अशा स्वतःवर इम्पोज करत राहिल्यानंतर तुम्हाला चांगले विचार सुचतील कुठून. ज्याप्रमाणे गाडी चालवत असताना, इस्पेशली कार चालवत असताना तुम्ही बघितलं असेल, जर का रस्ता नॅरो आहे आणि त्याच्या एका बाजूने गाडी येते आहे आणि आपल्याला एक छोटीशी स्पेस आहे, तर असं सांगितलं जातं की तुम्ही त्या गाडीकडे बघू नका किती जागा आहे,
मधल्या रस्त्याकडे बघा, मग तुम्ही त्याच्यातून जा. ते थोडं जजमेंट लागेल तुम्हाला, पण बघायचं कुठं आहे तर मधल्या रस्त्याकडे बघायचं. गाडीकडे बघितलं तर हळूच तुमचं स्टेअरिंग त्या गाडीकडेच जाऊन आपटतो. म्हणजे ज्या ठिकाणी, आणि हे लॉजिकली प्रूव्हन आहे की असंच होतं, कारण जिकडे आपण बघतो तिकडे हातांचं पण म्हणजे शरीराची कृती पण त्या दिशेने होते. म्हणून गाडीला टोकायचं नसेल तर गाडीकडे बघत बसू नये. त्याप्रमाणे आमच्यातल्या उणीवा जर का आम्ही सारखं उगाळत बसलो मी असंच आहे म्हणून, तर हळूहळू माणूस मानसिकदृष्ट्या खालावत जातो. म्हणून आमच्यातला जो स्पार्क आहे चांगलं करण्याचा, त्याच्याकडे लक्ष दे. आणि ध्यान करत असताना पण मनात, म्हणजे हा जो उपाय आहे हा केवळ अशा प्रकारे स्वतःला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं एवढ्यासाठी आहे अशातला भाग नाही. ध्यानामध्ये पण ज्या वेळेला आम्ही विचार संपतच नाहीये, त्या विचारांकडे लक्षच देऊ नये, जाणीवेकडे लक्ष, मग त्या विचारांमधून पार होशील. जर विचारांकडेच लक्ष दिलं तर मला विचार काय येत आहेत, यायला नाही पाहिजेत, हा पण एक विचारच आहे. म्हणून ज्या गोष्टींमधून आम्हाला बाजूला जायचं आहे त्याचा विचार अध्यात्मामध्ये सोडून द्यावा. वेदांनी जी प्रार्थना किंवा वेदांनी जे डिक्लेरेशन त्या ऋषींनी दिलेलं आहे, जे स्वामी विवेकानंदांचं अतिशय आवडतं होतं, शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः आये धामानि दिव्यानि तस्तुः वेदाहमेतं पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमसः परस्तात्, की ज्याच्यामध्ये अरे अमृताच्या पुत्रांनो असं आवाहन केलं आहे, तुम्ही पापाचे पुत्र नसून अमृताचे पुत्र आहात. आणि ते सर्वांनी आता ऐका. हा जो सूर्यासारखा तेजस्वी परमपुरुष आहे म्हणजे आत्मस्वरूप, ते मी जाणलेलं आहे, कसं ते सांगतो. ह्याच्यामधून अंतःकरण जे ऊर्जा प्राप्त करून घेतं आणि याच जन्मात हे दिव्यत्व प्राप्त व्हायला पाहिजे असं म्हणून उभारी घेणं अंतःकरणाने, ह्याच्यामधून ती व्यक्ती अनुभवासाठी म्हणून हळूहळू तयार होत असते. म्हणून अगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, याच्यामध्ये समर्थांनी अनुभवासाठी म्हणून श्रोत्यांना जागं केलेलं आहे. केवळ श्रद्धेने ऐकत बसू नका, केवळ गुरूंवरच्या प्रेमामुळे ऐकत बसू नका, केवळ पुण्य प्राप्त करायचं म्हणून ऐकत बसू नका. ते ऐकत असताना हे आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे आणि ह्या पूर्णावस्थेला आपल्याला पोचायचं आहे. अशा प्रकारे कृतीशील अध्यात्म समर्थांना सांगायचं. म्हणून अनुभवाचे पण टप्पे आहेत की ते अनुभव येत असताना सुरुवातीला एक श्रद्धेतून उपासना केली जाते. नाम घेतोय, का घेतोय, तर बाबा बेलसरांनी खूप छान सांगितलं होतं, महाराजांना आवडतं म्हणून नाम घेतो. आयडियल भाव, कारण की आमच्या कपॅसिटीने आम्ही ते नामामध्ये तितकी आवड नाहीच आहे. महाराजांना आवडतंय म्हणून ज्यावेळेला आम्ही नाम घेतो त्यावेळेला महाराजांची असलेली एक प्रेमाची कमिटमेंट आम्हाला साधनेमध्ये रत करत असते. आणि आमच्या अंतःकरणाची तितकी जरी का अजून सूक्ष्म पातळी नसली तरी शरीर मन बुद्धीला सवय लागण्यासाठी म्हणून उपासना घडत असते आणि त्याच्यामधून प्रगती होते, त्याचं वेगळं भान पण त्या व्यक्तीला नसतं. म्हणून स्वतःच्या प्रगतीबद्दल फारसं अवेअर नसताना पण प्रगती होत राहणं, कारण प्रगती केवळ विचाराने होत नाही, ती केवळ श्रद्धेने होत नाही, ती कृतीने होते. आणि ती कृती म्हणजे प्रत्यक्ष साधना करणं, नाम घेणं, ध्यान करणं. आणि ते आम्ही ज्या वेळेला श्रद्धेच्या भूमिकेतून करत असतो त्यावेळेला त्यांच्या सामर्थ्याने मी चालतो आहे, ते मला चालवत आहेत, गुरु चालवत आहेत, देव चालवतो आहे असं म्हटल्यानंतर साधनेतून आता मी एवढी साधना करतो अशा प्रकारचा जो भाव असतो तो अंतःकरणावर उदित होत नाही. अंतःकरण बालक भावामध्येच असतं, शिष्य भावामध्ये असतं. म्हणून स्वामींनी एका ठिकाणी प्रार्थना अशी केलेली आहे, माझे स्वामीमध्ये ते आलेलं आहे की मला शिष्य भूमिका दे अशा प्रकारची. कारण माणूस सगळं काही होतो पण शिष्य होण्यासाठी जे एक लहानपण स्वतःकडे घ्यायला पाहिजे आणि समजून घेण्याच्या भूमिकेत सदोदित राहायला पाहिजे. इन द गॉड्स युनिव्हर्सिटी वन हॅज टू बी अ लाईफ लॉंग स्टुडंट. म्हणून आम्ही आता किती मॅच्युअर पातळीला साधना आमची आली आहे याचा अहंकार करू नकोस, अजून ती मॅच्युअर होऊ शकते, ती संतांकडे बघून कळतं. म्हणून प्रचिती आल्यानंतर सुद्धा प्रचिती येणार म्हणजे तरी काय, संतांची प्रचिती आली म्हणजे अनुग्रह घेतल्यानंतर आता काय प्रचिती आली, स्वामींनी ते आत्ताच्या त्या लेखामध्ये आले, तो जुना लेख आहे पण त्याच्यामध्ये वार्तापत्रात आत्ता ते आलंय की अशा प्रकारे गुरूंकडे गेल्यानंतर लोक अनेक भाबड्या भावांमध्ये असतात आणि मग काय काय झालं, जे जे काय आता आमचं चाललंय ना आयुष्यात ते सगळं गुरूंमुळेच चाललंय असं सांगत राहणे सतत आणि स्वतःला ठसवत राहणे. तर ते दोन मित्र त्यांनी असं म्हटलं होतं की आता एक जण स्वामींकडे यायला लागलेला होता आणि दुसरा ह्या भागातच नव्हता, म्हणजे
तर आता काय चालू आहे, तर स्वामींकडे जातोय, सगळं छान चाललेलं आहे, स्वामींच्या कृपेने नोकरी चांगली चाललेली आहे, स्वामींच्या कृपेने लग्न झालंय, स्वामींच्या कृपेने एक मुलगा आहे, असं सांगून झाल्यानंतर तो म्हटला, तुझं काय चाललंय? तो म्हटलं माझ्यावर स्वामींची कृपा नाही, पण मला 2 मुलगी आहेत. आता प्रत्येक गोष्टी जी आहे ती आम्ही दरवेळेला स्वामींच्या कृपेने चाललंय असं म्हणण्यात चांगलीच गोष्ट आहे की आमचं अहंकार बळावत नाही, पण ही म्हणजे स्वामींची कृपा नाहीये, हे सगळं दृश्यावरचं प्रेम आहे, असं कुंडलिक महाराजांनी कधी म्हटलंय की हे सगळं दृश्यावरचं प्रेम, आणि त्याला आम्ही उगीच सात्विक आवरणामध्ये लपेटतो आहोत. तसं नाहीये. त्याच्यामधून हळूहळू श्रद्धेचं रूपांतर हे योगसाधनेमध्ये होणं, आणि योगसाधना म्हणजे ध्यान करत असताना पण एक योगाचा मार्ग आहे आणि त्या योगामधून पुढे सुरू होणारा आत्मज्ञानाचा मार्ग आहे, हे 2 भाग वेगळे आहेत. म्हणून भावाने नाम घेतो आहे आणि नाम घेऊन शांत एका ठिकाणी बसून गुरुमध्यामध्ये लक्ष केंद्रित करून नामस्मरण चाललेलं आहे. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे बैठकच जमत नाही ध्यानाची, ते जडत्व कमी झालंय, अर्धा पाऊण तास सहज बसू शकतो आणि हळूहळू योगाचे अनुभव पण यायला लागतात. म्हणजे फार दिव्य अनुभव नसले तरी का किंवा वेगळ्या अनुभूती नसल्या तरी भ्रूमध्याशी थोडंसं व्हायब्रेशन जाणवणं, मस्तकाच्या टाळूपाशी थोडंसं व्हायब्रेशन जाणवणं, ओढ जाणवणं, तिथे अशा प्रकारचे अनुभव हळूहळू यायला लागल्यानंतर आता आपल्याला ते जमायला लागलंय असं एक निश्चिती साधकाच्या मनात येत असते की आता हे जमतंय. असं नाहीये की हे सगळं नाही होणार, पण असं असलं तरी त्या भागामध्ये सतत ती व्हायब्रेशन्स आणि एक प्रकारे स्पंदनं ह्याच्यामध्ये बरं वाटत राहणं, आणि ते झाल्यानंतर ध्यान झालं आमचं, अशा प्रकारची समजूत अंतःकरणामध्ये येते की अशा प्रकारे योगाचा थोडा अनुभव यायला लागला म्हणजे आमची प्रगती होते आहे निश्चित, पण तो योगाचा प्रांत चाललेला आहे. अंतःकरणाच्या वृत्ती ज्या आहेत त्या कमी होऊन जोपर्यंत स्वच्या अस्तित्वाची जाणीव ही अंतःकरणात प्रधान होत नाही तोपर्यंत हा सगळा योगाच्या अनुभूतीचा भाग हा एका टप्प्यापर्यंत जाऊन थांबतो, कारण त्याच्यानंतर त्याला पुढे काही मार्गच नाहीये. मुख्य भाग जो आहे अंतःकरण निर्विचार होणं आणि निर्विचार अंतःकरणामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव प्रधान होऊन राहणं, हा पुढचा टप्पा आहे. हा आणि पुढचा टप्पा बाय अँड बाय होत नाही, तो समजून घेतला तरच होतो, नाही घेतला तर ती व्यक्ती ही घुटमळत राहते आणि अशा प्रकारची ती स्पंदनं वाढवून सर्व शरीरभर स्पंदनं, मग काही वेळेला ह्या बोटांमध्ये पण स्पंदनं होत आहेत, मस्तकामध्ये इतर वेळेला वावरत असताना पण व्यवहारात असताना पण स्पंदनं होत आहेत. म्हणजे आता आमचं उत्तम चाललेलं आहे, उत्तमच चाललंय, पण याच्या पलीकडे मार्ग आहे, कारण ह्यामध्ये घुटमळून राहून स्वतःचं अस्तित्व समजून घेण्याचा भाग हा विसरला जातो. म्हणून जडत्व कुठे कुठे आड येऊ शकतं. प्रचिती घ्या असं ज्या वेळेला रामदास स्वामी म्हणतात, याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टींमधून जावं लागेल तुम्हाला, आणि सजगपणे गेलात तर हे टप्पे आहेत हे समजेल आणि पुढचा मार्ग आतून स्फुरेल. श्रवणामधून हा मोठा फायदा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की श्रवण हे कसं आहे, तर रात्री आपल्याला प्रवास करायचा आहे, लांबच्या प्रवासाला जायचं आहे, तर गाडीमध्ये गेलो आणि निर्धास्त होऊन झोपलो तरी ड्रायव्हरकडे जबाबदारी असते की तुम्हाला पोचवायची इच्छित स्थानी. तसं श्रवण आहे की आमची पातळी अजून अंडरस्टँडिंगची नसली तरी दुसरा कोणीतरी सांगतो आहे शास्त्राच्या आधारे, त्यामुळे आम्ही मनोभूमिकेने शेवटपर्यंत जाऊ शकतो. पण मनोभूमिकेने तिथे गेलो तरी आचरणामध्ये ते येऊन प्रत्यक्ष जाण्यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतात, आणि हे अनुभव घेता घेता कळतं. आणि ते अनुभव घेण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष योगसाधना करणं, ते योगसाधनेच्या बरोबरीने श्रवणाची त्याला जोड असणं आणि त्या श्रवणाला चिंतनाची एक बॅकग्राऊंड असणं, त्याच्यामधून आम्ही जे जे करतो आहोत ते अनुभवाला येईल की नाही, आणि आलं तर त्याला अनुभव नक्की कशाला म्हणायचं. नाहीतर मग भ्रांती दर्शनं सुरू होऊन जातात. भ्रांती दर्शन याचा अर्थ काहीतरी मनानेच कल्पिलेलं असतं की मी ध्यानाला बसल्यानंतर स्वामी आले आणि स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि एकदम शांत वाटलं. एखाद्या वेळी तसा भावोत्कटतेने तसं वाटू शकतं, पण असं झालं नाही तर ध्यान लागत नाही असं म्हणणं ही सगळं भ्रांतीमध्ये जातं की त्या सूक्ष्म टप्प्याला आल्यानंतर न सांभाळणं, ज्ञानधारणा न सांभाळणं.
हे सगळे टप्पे अनुभवणं आणि अनुभवल्यानंतर त्याच्यातलं सार शोधून घेणं शास्त्राचे आधार आहे. म्हणून समर्थांनी शेवटी असं म्हटलंय की पाहत समजत शेवटा गेला. पाहत आतमध्ये आणि समजून घेत शेवटा गेला म्हणजे तत्वस्वरूपाला जाऊन जाणीवेशी येऊन मिळाला तोची योगी म्हणावा भला. त्याच्यामधून हे सगळं प्राप्त व्हावं अशा प्रकारचा एक प्रेरणेचा भाग. अगा ये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघाची शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. देवाची तुमच्यावर सतत कृपा असू देत, रामाची कृपा असू देत, असं आशीर्वचन पण समर्थ इथे देत आहेत की त्याच्या कृपेने निश्चयाचा प्रत्यय राहो. निश्चयाचा प्रत्यय याचा अर्थ निश्चयाने आत्मभाव राहो, समजून येवो तो, आणि समजून आल्यानंतर तो धारण करण्याची भूमिका पण अंतःकरणाला लाभो हे देवाकडे मागणं मागून समर्थांनी या समासाचा आणि या दशकाचा शेवट केलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात ते हो असं समर्थांच्या चरणी आणि रामाच्या चरणी मागून आजचं बोलणं आपण हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वेगाल व्हावे, सर्वांकी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ.